तर नमस्कार, फायनली आपण आलेलो आहोत या ठिकाणी भिवंडी ठाणे जिल्ह्यातील मराडेपाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्रातील पहिलं दिव्य भव्य असं मंदिर आहे। आपणास मंदिराच्या आतमध्ये घेऊन चलतोय। शक्तिपीठ दिव्य भव्य असं मंदिर या ठिकाणी मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मागील महिन्याच्या 17 तारखेला या मंदिराची ओपनिंग झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी मंदिराची ओपनिंग झालेली आहे। आपल्या सोबत मंदिरातील काही कर्मचारी व काही मावळे आहेत, आपण यांच्याकडे वळूया, यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। दादा, काय नाव आपलं? प्रथमेश खरकंडी। कुठून आलाय आपण? विरार अर्नाळा। विरारवरून आलाय। दादा, काय वाटतं आपल्याला, काय भावना आहेत? ती दिव्य भव्य असं मंदिर आणि हा दिव्य सोहळा झालाय, कशा प्रतिक्रिया आहेत आपल्या? आम्ही अर्नाळावरून आलो। शिवक्रांती प्रतिष्ठान मराडेपाडा भिवंडी यांनी खूप चांगल्या प्रकारे महाराजांचं मंदिर साकारलेलं आहे। आम्ही सोशल मीडियाद्वारे हे घेऊन आलेलो आहोत आणि खूप चांगलं अप्रतिम असं मंदिर बनवलेलं आहे त्यांनी। काय येणाऱ्या जे भाविक भक्त आहेत किंवा महाराजांचे मावळे आहेत, शिवकन्या आहेत, त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता या माझ्या चॅनल तर्फे? तुम्ही पूर्ण एक दिवस वेळात वेळ काढून महाराजांना भेट देण्यासाठी यावे व हे असे अप्रतिम अशी मंदिर, अप्रतिम अशी महाराजांची मूर्ती इथे साकारलेली आहे, त्याचं खरोखर तुम्ही दर्शन घ्यावे सर्वांना मी सांगू इच्छितो। धन्यवाद दादा। दादा, आपलं नाव काय? अविनाश वैती। कुठून आले आपण? अर्नाळावरून आले। काय काय भावना आहे, काय संदेश देशाल आपण मी मराठी तर्फे प्रेक्षकांना आमच्या? खूप आनंद झाला आणि खूप भव्य दिव्य मंदिर आहे आणि ही मंदिराची जी मूर्ती आहे ती जी प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवली त्याच मूर्तिकाराने ही मूर्ती महाराजांची घडवलेली आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि अप्रतिम, म्हणजे खरोखर खूप सुंदर, काय बोलणंच नाही त्याच्यात। अजून कसं वाटतंय, काय भावना आहेत आपल्या, कसं वाटतंय इथे येऊन? आणि लोकांना एक त्या ताईंनी मगाशी संदेश दिला की आपला साधे म्हणजे वेस्टर्न कपडे हे घालणं म्हणजे चुकीच आहे। आपल्या देवाच्या दर्शनाला येण्यासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीचे कपडे घालणं योग्य आहे आणि प्रत्येक आता मंदिरामध्ये तीच हे चालू आहे की त्यांनी की तसे कपडे घालून यावे आणि इकडे पण तीच प्रथा सुरू करावी आणि खूप सुंदर असा त्या ताईंनी संदेश दिला आणि हा संदेश ह्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा हाच मोठा त्यांचा हेतू आहे। तर हे होते दादा। तर आपल्या सोबत आहेत या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी आहेत, कसा प्रतिसाद आहे मावळ्यांचा किंवा या गेल्या 17 तारखेपासून जे काही मावळे येत आहेत, भक्त येत आहेत, कशा प्रकारे प्रतिसाद आहे त्यांचा? खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप लांबून लांबून लोक येतात, आम्हाला चांगलं म्हणजे सजेशन देतात। काही आमच्या पण हे असतील, पूर्ण गणवेश ठेवा, प्रत्येक स्त्री येते तिला आतमध्ये घेताना तुम्ही ते लक्ष ठेवा, महाराजांपुढे सेल्फी वगैरे काढू नका, ते पण आम्ही त्यांना सांगतोय। खूप लांबून लांबून लोक येतात, त्यांना आम्ही एकच संदेश देऊ की भारतीय संस्कृती आहे त्या गणवेशातच तुम्ही इथे या आणि महाराजांची भेट द्या। खूप आम्हाला पण बरं वाटेल, तुम्हाला पण बरं वाटेल, तो आनंद घ्या, बस एवढंच सांगते। तर ज्याप्रमाणे बऱ्याचशा मंदिरामध्ये, तुळजाभवानी मंदिरामध्ये म्हणा किंवा शिर्डीमध्ये म्हणा, बऱ्याचशा मंदिरामध्ये एक ड्रेस कोड ठेवण्यात आलेला आहे। तर ताईंच्या अशा या ठिकाणी सर्वांनाच आव्हान आहे की या मंदिरामध्ये तुम्ही येताना, या शक्तिपीठाला तुम्ही येताना एक हिंदू संस्कृतीद्वारे या ठिकाणी ड्रेस कोड मध्ये येणे। पुढील प्रतिक्रिया आपण लवकरच जाणून घेऊया। दादा, काय बोलाल आपण या मंदिरात? ताईंनी आत्ताच प्रतिक्रिया दिल्यात की ड्रेस कोड आजकाल जसं फॅशन निघालेली आहे त्या पद्धतीने काय संदेश द्याल आपण शिवकन्यांसाठी? ताई खूप छान बोलल्या, कारण की आपली संस्कृती जी आहे ती जपलीच पाहिजे। बायांनी साड्या आणि माणसांनी सुद्धा चांगले ड्रेस कोड घालून इकडे आले तर चांगला प्रतिसाद लोकांना पण चांगला वाटेल आणि शॉर्ट वगैरे येणं हे योग्य नाही आहे। आपण आज आराध्य देवतकडे येतो आणि त्यांच्याकडे असे शॉर्ट घालून येणं, हात हे करून येणं हे बरं योग्य नाही वाटत। असं फार छान वाटते, इकडे येऊन सुद्धा छान वाटते आणि खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय। हे होते दादा। दादांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण। मी मराठी, पुणे, शंकर सिंग ठाकूर।
यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.